श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि महादेवांच्या उपासनेचा सुंदर काळ. आणि आता श्रावणातील शेवटचा सोमवार जवळ आला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि सहज करता येणारा उपाय सांगणार आहे. या उपायासाठी तुम्हाला खूप साऱ्या वस्तूंची गरज नाही, मोठी पूजा करण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही वस्तूंनी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त मनापासून श्रद्धा ठेवा आणि हा उपाय शांत मनाने करा. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सुरुवातीपासून सांगितलेली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे या उपायामध्ये कोणती वस्तू कुठे ठेवायची, किती वेळ ठेवायची आणि शेवटी काय करायचं हे मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढे स्किप करू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून असेच भक्तीचे आणि उपयोगी व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मग आता पाहूया या उपायासाठी आपल्याला नेमकं काय काय लागणार आहे. या उपायासाठी तुम्हाला एक स्वच्छ बेलपत्र, थोडं अक्षदा म्हणजेच तांदूळ, एक छोटासा दिवा, थोडं फुलं आणि पाणी लागेल. शक्य असेल तर देवघरात महादेवांची मूर्ती किंवा शिवलिंगासमोर हा उपाय करा. तुमच्या घरी शिवलिंग नसेल तरी चिंता करू नका, महादेवांच्या फोटोसमोरही तुम्हाला हा उपाय श्रद्धेने करता येईल. सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून घ्या. देवघरात अनावश्यक वस्तू असतील तर त्या बाजूला ठेवा आणि पूजा करण्यासाठी स्वच्छ जागा तयार करा. आता एका छोट्या ताटलीमध्ये बेलपत्र, अक्षदा आणि फुलं ठेवा. एका छोट्या वाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्या. त्यानंतर देवासमोर एक दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा, महादेव, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे. आमच्या मनाला शांतता मिळू दे आणि आमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याची शक्ती आम्हाला मिळू दे. मनापासून प्रार्थना करा. प्रार्थने मोठ्यानेच केली पाहिजे असं नाही, तुम्ही मनातल्या मनातही देवाशी बोलू शकता. आता या उपायातील मुख्य भाग सुरू होणार आहे. सगळ्यात अगोदर हातात थोडं पाणी घ्या आणि महादेवांचं स्मरण करा. त्यानंतर ते पाणी शिवलिंगावर किंवा महादेवांच्या फोटोसमोर अर्पण करा. जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर अगदी थोडं पाणी अर्पण करा. त्यानंतर एक स्वच्छ बेलपत्र घ्या. बेलपत्र स्वच्छ असावं आणि शक्य असेल तर ते ताजं असावं. बेलपत्र हातात घेताना मनात महादेवांचं स्मरण करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने म्हणा. आता ते बेलपत्र महादेवाला अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा देवासमोर सांगा. मात्र इच्छा सांगताना मन शांत ठेवा, घाई करू नका. तुमची इच्छा योग्य असेल, तुमच्या आयुष्यातील अडचण असेल किंवा घरासाठी काही प्रार्थना असेल तर ती तुम्ही महादेवाला सांगा. यानंतर थोडी अक्षदा घ्या आणि महादेवांना अर्पण करा. अक्षदा अर्पण करताना पुन्हा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा. त्यानंतर एक फूल अर्पण करता. दिव्याची ज्योत शांतपणे पहा आणि काही क्षण डोळे बंद करा. आता तुमच्या मनातील चिंता, काळजी आणि नकारात्मक विचार महादेवांच्या चरणी सोपवा. मंडळी, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना घाईघाईने फक्त वस्तू अर्पण करून उठायचं नाही. काही मिनटं शांत बसा, कारण पूजा करताना मनाची शांतता आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. तुमच्या मनात जे आहे ते देवासमोर मोकळेपणाने बोला. आता दोन्ही हात जोडून म्हणा, हे महादेव, माझ्या घरात सुख, समाधान आणि शांतता राहू दे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य, योग्य विचार आणि सकारात्मक ऊर्जा मिळू दे. माझ्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मला मिळू दे. माझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचा आशीर्वाद राहू दे. ही प्रार्थना केल्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा म्हणा. तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळाही तुम्ही हा मंत्र बोलू शकता. पण वेळ कमी असेल तर किमान 21 वेळा श्रद्धेने हा मंत्र म्हणा. मंत्र म्हणताना मोबाईल बाजूला ठेवा आणि पूर्ण लक्ष देवाकडे ठेवा.
मंत्र पूर्ण झाल्यानंतर काही वेळ शांत बसा. डोळे बंद करून महादेवांचं स्मरण करा. आता तुमच्या मनात एखादी विशिष्ट इच्छा असेल तर ती पुन्हा एकदा देवासमोर सांगा. माझी इच्छा पूर्ण होऊ दे एवढंच न म्हणता त्या इच्छेसाठी योग्य मार्ग दाखवा आणि ती पूर्ण करण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना करा. यानंतर देवाला नमस्कार करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर अर्पण केलेलं फूल आणि अक्षदा जागेवरच राहू द्या. बेलपत्र शक्य तितका आदराने देवाजवळ ठेवा. नंतर पूजा पूर्ण झाल्यानंतर तो योग्य प्रकारे बाजूला करा. घरात स्वच्छता आणि देवघराची स्वच्छता ही कायम ठेवा. मंडळी, हा उपाय फक्त श्रावणाच्या शेवटच्या सोमवारीच करायचा आहे असं नाही. तुम्हाला जेव्हा मनापासून महादेवांचं स्मरण करावंसं वाटेल तेव्हा साधी प्रार्थना आणि ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही श्रद्धेने म्हणू शकता. देवासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही. मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगली भावना हीच महत्त्वाची असते. आता या उपायाचा एक छोटासा भाग आणखीच एक सांगते. पूजा करताना मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा वाईट भावना ठेवू नका. शक्य तितकं तुमचं मन शांत ठेवा. जर एखाद्या व्यक्तीबद्दल मनात तुमची नाराजी असेल तर ती नाराजीही महादेवांच्या चरणी सोपवा आणि मन हलकं करा. कारण देवासमोर बसताना आपलं मनही स्वच्छ असावं ही भावना ठेवा. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायला शिकवा. घरातील प्रत्येक व्यक्तीने 2 मिनिटे देवासमोर शांत बसलं तरी वातावरणात एक सुंदर सकारात्मकता निर्माण होते. पूजा म्हणजे फक्त वस्तू अर्पण करणं नाही, तर काही क्षण स्वतःसाठी आणि देवासाठी शांतपणे देणंही आहे. मंडळी, आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या काही ना काही चिंता असतात. कोणाला पैशाची चिंता असते, कोणाला घरातील प्रश्न असतात, कोणाला मुलांच्या भविष्याची काळजी असते, तर कोणाला स्वतःच्या आयुष्याबद्दल काही निर्णय घ्यायचे असतात. अशा वेळी आपण देवासमोर बसून मन मोकळं केलं की मनाला एक आधार मिळतो. म्हणून हा उपाय करताना फक्त इच्छा मागू नका, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य बुद्धी, योग्य दिशा आणि मेहनत करण्याची ताकदही मागा. आता शेवटी आपण महादेवांचं नामस्मरण करूया. डोळे बंद करा आणि मन शांत करा. मनात फक्त महादेवांचं रूप आणा आणि माझ्यासोबत म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता हात जोडून म्हणा, हे महादेव, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे. आमच्या घरात शांतता राहू दे. आमच्या मनातील भीती आणि चिंता दूर होऊ दे. योग्य मार्गावर चालण्याची शक्ती आम्हाला मिळू दे. आमच्या घरात सुख, समाधान आणि प्रेम कायम राहू दे. हर हर महादेव. आणि मंडळी, शेवटी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचंही स्मरण करा. कारण आपल्या चॅनेलचं नावच आहे श्री स्वामी कार्यसिद्धी. तुमचं डोळं बंद करा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. ज्यांच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल त्यांनी ती इच्छा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सगळे मिळून सकारात्मक भावना ठेवूया आणि आपल्या मनातील योग्य इच्छा देवाच्या चरणी अर्पण करूया. तुम्हाला आजचा हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमधील ज्यांना हा व्हिडिओ उपयोगी वाटेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा एका नवीन सुंदर भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत महादेवांची कृपा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहू दे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.